नमस्कार, माझे नाव आहे अनुराधा भिडे आणि मी डॉक्टर बाग फ्लॉवर रेमेडीचे क्लासेस घेते. त्याबद्दल मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. मनाचा प्रवास, मनाचे त्रास, मानसोपचार म्हणजे काय ते जाणून घेण्यासाठी मुंबई पुण्याकडे बरेच छोटे मोठे कोर्सेस आता उपलब्ध आहेत. अभ्यासक्रम तर आहेच, पण त्यातलाच एक कोर्स आहे REBT, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी, आणि ह्याचे पहिले प्रणेते होते डॉक्टर अल्बर्ट एलिस. आणि भारतात याचा किमो फडके यांनी प्रचार केला. ते त्याचे इथले उद्गाते, इथले प्रणेते म्हणता येतील. ते प्राध्यापक होते, त्यांचं फार मोठं नाव होतं, पण मला ते ज्या पुस्तकामुळे कळलं त्या पुस्तकाचं नाव आहे गुरु विवेकी भला, जे त्यांच्या शिष्या डॉक्टर अंजली जोशी यांनी लिहिलं आहे. खूप छान पुस्तक. आता तुटत चाललेली नाती, जवळचे नातेसंबंधांमध्ये असलेले तणाव आणि एकंदरीतच जी नकारात्मक परिस्थिती वाढत चाललेली आहे, वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत जगामध्ये, अशा धर्तीवरती प्रत्येकाने हे वाचावं पुस्तक. मनाचे व्यवहार समजून घ्यावे, काही प्रमाणात समजतील सुजाण माणसांना, वाचकांना. अशा या पुस्तकाच्या मनोगतात लेखिका काय म्हणतात पाहूया. भारतामध्ये मानसशास्त्राच्या क्षेत्रात ज्या मानसशास्त्रज्ञांनी अमूल्य योगदान दिलेलं आहे, त्यात किमो फडके यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. सुप्रसिद्ध अमेरिकी मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी प्रवर्तित केलेल्या रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी REBT या मानसोपचार शास्त्राची मुहूर्तमेढ भारतामध्ये सर्वप्रथम फडके सरांनी रोवली. भारतात मानसिक आरोग्य व मानसोपचार या क्षेत्रात 50 वर्षांपूर्वी फारशी जागृती झालेली नव्हती. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणारं व विवेकनिष्ठ विचारसरणीवर आधारलेलं हे मानसोपचार शास्त्र भारतीयांना संपूर्णपणे अपरिचित होतं. अशा काळात REBTचा प्रचार हेच आपलं जीवित ध्येय ठरवून फडके सरांनी त्याचा नेटाने व एकनिष्ठतेने पाठपुरावा केला. 31 जानेवारी 2022 रोजी वयाच्या 85व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सरांच्या कार्याची माहिती विकिपीडियाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सरांनी REBT वर अनेक मराठी व इंग्रजी पुस्तकं लिहून हा विषय सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. असंख्य व्याख्यानं देऊन या विषयाबाबत जागृती करण्याचा प्रयत्न केला. कार्यशाळांच्या माध्यमातून अनेकांना या विषयात प्रशिक्षित केले. REBT वरील सैद्धांतिक चर्चेबाबत खुद्द डॉक्टर अल्बर्ट एलिस यांच्याशी सरांचा 40हून अधिक वर्ष सातत्याने पत्रव्यवहार होता. 1351 पृष्ठांचा 4 खंडातील हा पत्रव्यवहार कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या आर्काइव्हजमध्ये संग्रहित केला आहे. REBTच्या सैद्धांतिक विकासात सरांनी मोलाची भर घातली आहे. भारतीय मानसिकता विचारात घेऊन तदनुरूप त्यांनी जी REBTची मांडणी केली तिला एलिस फडके थेरपी असं संबोधलं जातं. अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूट या संस्थेकडून फेलो व सुपरवायझर या दोन्ही नैपुण्यदर्शक अर्हता प्राप्त करणारे ते त्या काळातले एकमेव भारतीय मानसशास्त्रज्ञ होते. एलिस व जगभरातल्या इतर मानसशास्त्रज्ञांनीही सरांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत, असं मनोगतात म्हटलेलं आहे या लेखिकेने. अजून मनोगत आहे 2-3 पानांचं, पण आज ही मी या पुस्तकाची ओळख करून देत आहे. याच्यात अनेक विषय आलेले आहेत, त्याच्याविषयी मी नंतर बोलेनच. आज एवढंच. वाचन करा, समृद्ध व्हा, शब्दसंपत्ती वाढवा. वाचन हे नेहमीच मनाला तजेला देणारं असतं आणि वेगवेगळ्या विषयांची आपल्याला माहिती देणारं असतं. प्रत्येकाला काय आवडेल सांगता येत नाही, पण माझ्या अभ्यासात गरजेची जी काही पुस्तकं आहेत त्यापैकी एक हे डॉक्टर अंजली जोशी यांचं गुरु विवेकी भला हे पुस्तक आहे. यांचं पब्लिकेशन आहे
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबईत तर हे नक्कीच मिळेल. खूप छान पुस्तक आहे. धन्यवाद. वाचत राहा, दुसऱ्यांना सांगत राहा आणि समृद्ध होत राहा. धन्यवाद मंडळी. राधाश्रीचे बोल.